Good afternoon, Karan. Good afternoon, sir. What are you doing? Nothing, sir. I watching the news. Okay. What about your interview? What happened after that? Sir, they told me police bond and work check Okay. So then and when the, huh, huh, huh. two original documents are submitted here. Okay. So the when the process will start then? Actually when? I think my dad told don't join this job. Okay. Don't want. Okay, okay, fine. Okay. So now let's start. Yes, sir. 1 minute. Huh? 1 minute, huh? ओके. आपण सुरुवात करूया. मला वाटतं ही आलेली आहे. राजलक्ष्मी दिसतीये आणि करण आहे. सो लेट्स स्टार्ट. करण, तुझं मागचं मिस झालं होतं मागच्या दोन दोन दिवसांपूर्वी. तर थोडंसं आपण हा, रिवाईज करूया. दोन पॅरेग्राफ आहेत. एक वरती आहे, एक खाली आहे. दोन्ही पॅरेग्राफ थोडेसे वेगळे आहेत, पण त्यातला कुठलाही एक केला तरी चालू शकतो. आपण या ठिकाणी पूर्ण माझ्या मते आपण पूर्ण चालू भविष्य काळापर्यंत पोहोचलोय. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. बरोबर आहे का राजलक्ष्मी? येस सर. हां. मग आता आपण सुरुवात करतोय पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. वी आर गोइंग टू स्टार्ट नाव. सो वी विल स्टार्ट विथ करण नाव. तर करण, द फर्स्ट टू लाईन्स आय विल टेल यू अबाउट and I will guide you and then you have to continue. The first of all, वाक्य जे आहे ते काळ वेगळा आहे, तो आपण बदलायचा आहे. इथं वाक्य काय आहे? काल मी सकाळी लवकर उठलो आणि थोडा वेळ चाललो. तर हे साधा भविष्यकाळाचं वाक्य आहे. सिम्पल पास्ट टेन्सवाला आहे. हे आपल्याला बदलायचं आहे पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. आणि ते आपल्याला मराठी पण करायचं आहे आणि इंग्लिशमध्ये पण करायचं आहे. तर मग मी तुला थोडंसं पहिलं दोन वाक्य करून दाखवतो, मग तू करायचं आहेस. आता मी सकाळी लवकर उठलो. आता काल काढून टाकूया, कारण काल जर ठेवला तर मग थोडंसं ग्रॅमॅटिकल ते बरोबर वाटत नाही. पण काल हा काढून टाकायचं, लिहायचं आहे मी सकाळी लवकर उठलो आहे आणि थोडा वेळ चाललो आहे. असं ते मराठीमध्ये वाक्य होणार. इंग्लिशमध्ये होणार, आय हॅव वोकन अप अर्ली इन द मॉर्निंग अँड आय हॅव वॉकड फॉर सम टाईम. अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये हॅव आणि हॅजचा वापर होऊन क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर या ठिकाणी होणार आहे. तर मग आता करण, तू पुढे कंटिन्यू मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये बोलायचं आहे. तुझा वेळ सुरू होतो आहे. सर बोल. इंग्लिशमध्ये परत एकदा सांगा सर. काय म्हटलं? इंग्लिशमध्ये परत एकदा सांगा. हां. पुन्हा ऐका, नेहमी सांगतो मी तुला. पहिला हा काल जो आहे हा काल काढून टाकायचा. मी पासून वाक्य सुरू होणार. मी सकाळी लवकर उठलो आहे आणि थोडा वेळ चाललो आहे. इंग्लिशमध्ये, आय हॅव वोकन अप अर्ली इन द मॉर्निंग. आय हॅव वोकन अप अर्ली इन द मॉर्निंग अँड आय हॅव वॉकड फॉर सम टाईम. अशी दोन वाक्य पूर्ण वर्तमान काळाची या ठिकाणी आपण केलेली आहे. नंतर मी आंघोळ केली आहे व नाश्ता केला आहे, असं पुढे तू कंटिन्यू आता सुरू करायचं आहे. नाव लेट्स स्टार्ट नाव करण. I have woken up early in the morning and working for some time. Work for some time. After that, I took a हॅलो bath. हॅलो हॅलो हॅलो. मराठी पण बोल आणि इंग्लिश हा, पण बोल. मराठी नको, फक्त इंग्लिश नको. पहिलं मराठी बोल चालतं. मला पण कळेल. हां. नंतर मी आंघोळ. सर मला नाही कळाले.
हे बघ काय करायचं माहितीये का, जो वाक्य साधा भूतकाळ आहे ना, ल ला ली लो ले, वाक्य संपतंय कसं, ल ला ली लो ले पैकी काहीतरी, त्याच्या पुढे फक्त आहे लावायचं आहे. म्हणजे बघा, नंतर मी आंघोळ केली व नाश्ता केला, हा सिंपल पास्ट टेन्स आहे का? हां हा. हां. मग याला काय करायचं, पूर्ण वर्तमान करायचं आहे. फक्त ॲड काय करायचं आहे, नंतर मी आंघोळ केली आहे व नाश्ता केला आहे, फक्त ॲड झाला आहे. मग इंग्लिशमध्ये ना, कर्त्यानंतर हॅव किंवा हॅज कर्त्यानुसार आणि पुढं तिसरं रूप घ्यायचं आहे. कर बरं प्रयत्न. नंतर मी आंघोळ केली आहे पण नाश्ता केला. हां आफ्टर दॅट हां आय हॅव टूक अँड ब्रेकफास्ट. हां, ऐक आता 2 मिनटं ऐक. आफ्टर दॅट आय हॅव टेकन अ बाथ अँड हॅव डन अ ब्रेकफास्ट, किंवा हॅव टेकन अ ब्रेकफास्ट असं करायचं. सोपं आहे, साधं आहे. पुढं वर. त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचल्या हां, आणि आणि काही कामे पूर्ण केली आहे. येस. आफ्टर दॅट त्यानंतर आफ्टर दॅट आय आय रेड आय हॅव अ न्यूजपेपर. आय हॅव रेड अ न्यूजपेपर अँड and I have done some work. आय हॅव कम्प्लिटेड सम वर्क. I पुढे have completed some work. पुढे. दुपारी मी जेवण केले आहे हां. आणि थोडा वेळ विश्रांती घेतली आहे. येस. At noon I have हां completed my breakfast हां and took take a nap for some time. हां, थांब जरा. हे बघ, ॲट आफ्टरनून आय हॅव टेकन अ लंच अँड आय हॅव टेकन अ रेस्ट फॉर सम टाईम असं करायचं. पुढचं घे. संध्याकाळी मी मित्राला भेटलो आहे व त्याच्याशी बोललो आहे. सांग. At evening I have met my friend and अँड आय हॅव टॉक्ड विथ हिम. I have talked with him. रात्री मी टी व्ही पाहिला आहे आणि शेवटी लवकर झोपलो आहे. रात्री मी टीव्ही पाहिला आणि शेवटी लवकर झोपलो आहे. हम्म. At night I watched a TV and sleep early. हे बघ, म्हणजे इथं काय झालं बघा. इथं काय, रात्री मी टी व्ही पाहिला आहे आणि शेवटी लवकर झोपलो आहे. ॲट इव्हिनिंग आय हॅव वॉच्ड टी व्ही अँड आय हॅव गॉन टू बेड अर्ली असं ते वाक्य होणार. आलं का करण लक्षात तुझ्या? हॅलो. हो सर. हां. चल राजलक्ष्मी घे, मराठी पण घे, इंग्लिश पण घे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. या, कम ऑन. मी सकाळी लवकर उठले आहे आणि थोडा वेळ चालले आहे. आय आय हॅव वोकन इन द मॉर्निंग अँड येस. I walked for some time. येस. माझा आवाज मलाच येत आहे सर. बरं, मी सांगतो, तू बोल. नंतर मी आंघोळ केली आहे व नाश्ता केला आहे. After that I have taken a bath and done a breakfast. After त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचली आहे आणि काही कामे पूर्ण केली आहे. After that I have read a newspaper and completed some work. दुपारी मी जेवण केले आहे आणि थोड्या वेळ विश्रांती घेतली आहे. At afternoon I have done a meal and for some time I have taken a rest. संध्याकाळी मी मित्राला भेटलो आहे व त्याच्याशी बोलले आहे. At evening I have read my friends out.
I have talked to them. रात्री मी टीव्ही पाहिला आहे आणि शेवटी लवकर झोपलो आहे. At night, I have watched TV and lastly, I have gone to sleep early. Very, very good. Fantastic. Prachi, now it's your turn. In Marathi and English both. In Marathi first and then in English. Come on, your time starts now. मी सकाळी लवकर उठली आहे आणि थोडा वेळ चालली आहे. सॉरी सर, माझंच मला आवाज येतो. बरं, मग मी मराठी वाचू का? मी सकाळी लवकर उठलो आहे आणि थोडा वेळ चाललो आहे. I wake up early in the morning and walk for some time. नंतर मी आंघोळ नंतर मी आंघोळ हं, केली आहे व नाश्ता केला आहे. हं. After that, I have take bath and done breakfast. हां. त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचले आणि काही कामे पूर्ण केली आहेत. After that, I reading newspaper and take rest and completed some work. दुपारी मी जेवण केले आहे आणि थोडा वेळ विश्रांती घेतली आहे. At afternoon, I done lunch and take rest for some time. संध्याकाळी मी मित्राला भेटले आहे व त्याच्याशी बोलले आहे. At evening, I meet a friend and chat with him. रात्री मी टीव्ही पाहिला आहे आणि शेवटी लवकर झोपले आहे. At night, I watching TV and lastly going to sleep early. ओके. या ठिकाणी जरा मध्ये गडबड झालेली आहे, तर नीट मी काय म्हणतो ते नीट बघा, म्हणजे तुम्हाला परत बोलायचं आहे. पुन्हा एकदा. हां. मी सकाळी लवकर उठलो आहे आणि थोडा वेळ चाललो आहे. आय हॅव वोकन अप अर्ली इन द मॉर्निंग अँड आय हॅव वॉक्ड फॉर सम टाईम. नंतर मी आंघोळ केली आहे व नाश्ता केला आहे. आफ्टर दॅट आय हॅव टेकन अ बाथ अँड आय हॅव डन किंवा टेकन अ ब्रेकफास्ट. त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचलं आहे आणि काही कामे पूर्ण केली आहे. आफ्टर दॅट आय हॅव रेड द न्यूजपेपर अँड आय हॅव कम्प्लिटेड माय सम वर्क्स. दुपारी मी जेवण केले आहे. ॲट आफ्टरनून आय हॅव टेकन अ लंच आणि थोडा वेळ विश्रांती घेतली आहे. अँड फॉर सम टाईम आय हॅव टेकन अ रेस्ट. संध्याकाळी मी मित्राला भेटलो आहे. ॲट इव्हिनिंग आय हॅव मेट माय फ्रेंड व त्याच्याशी बोललो आहे. अँड आय हॅव चॅट विथ हिम. रात्री मी टी व्ही पाहिला आहे. ॲट नाईट आय हॅव वॉच्ड अ टी व्ही आणि शेवटी लवकर झोपलो आहे. अँड ॲट लास्ट आय हॅव गॉन टू स्लीप अर्ली. लक्षात आलं का? आता सर्वांना मला एक सांगायचं आहे, माझ्या एकंदर बॅच म्हणजे जवळपास मला वाटतं 21 वर्ष झाली. याच्यामध्ये मी तुमच्याकडून हे का करून घेतो आहे, तर कळत न कळत जिभेला वळण लागतं आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वाक्य पटकन ब्रेनला समजून जातं की होकार नकार प्रश्न नकारार्थी प्रश्न पटकन तुम्हाला ब्रेनमध्ये येतं आणि म्हणून हा प्रॅक्टिसचा एक भाग तुम्हाला खूप मदत करतो. म्हणून या ठिकाणी आता मी उलटं घेणार आहे. आता प्राचीपासून पुढे करूया आपण. आता नकारार्थी वाक्य मला हवी आहेत. Okay. हां, तर मग प्राची तू बोल आता. मी तुला पहिले 2 वाक्य बोलून दाखवू का? नाही चालेल. बर. मी सकाळी लवकर उठली नाही आणि थोडा वेळ चालली नाही. हं, At morning, I didn't wake up early in the morning हं, and didn't walk for some time. हं, नंतर मी आंघोळ केली नाही व नाश्ता केला नाही. After that, I have didn't take bath and didn't done breakfast. त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचले नाही आणि कामे पूर्ण केली नाही. After that, I didn't read newspaper and didn't completed work. दुपारी मी जेवण केले नाही आणि थोडा वेळ विश्रांती घेतली नाही. At afternoon, I
I have didn't done lunch and didn't take rest for some time. संध्याकाळी मी मित्राला भेटले नाही व तिच्याशी भेटले नाही. At evening, I didn't meet a friend and didn't chat with him. रात्री मी टीव्ही पाहिला नाही आणि शेवटी लवकर झोपले नाही. At night, I didn't watch TV and lastly, I didn't fall asleep. हां, आता प्राची या ठिकाणी गडबड अशी झालेली आहे, बऱ्याच वाक्यामध्ये डीडचा वापर झाला आहे जो हॅवंट किंवा हॅझंट असायला पाहिजे होता आणि बऱ्याच ठिकाणी क्रियापदाचं पण सर तिसरं मगाशी तुम्ही बोलला नाही. ऐक जरा 2 मिनटं ऐकून घे. didn't पहिलं अगं ऐकून तर घे. डीडचा वापर हा साध्या भूतकाळात होतो आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅजचा वापर होतो. परत तुम्हाला सांगतो तिघांनाही नीट समजून घ्या रूल काय आहे ते. ज्या वेळेला सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य असतं ना, जे आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं ना, हे सगळे सिम्पल पास्ट टेन्स आहे. मग इथे डिड नॉट कधी येईल बघा. मी सकाळी लवकर उठलो नाही आणि थोडा वेळ चाललो नाही. आता या ठिकाणी वाक्य एक तर पूर्ण वर्तमान काळाचा नकार आहे किंवा साध्या भूतकाळाचा नकार आहे. तर ॲक्च्युअल मराठीमध्ये कसा बोलतात बघा हा काळ बघा. मी सकाळी लवकर उठलेलो नाही आणि थोडा वेळ चाललेलो नाही, हा आहे पूर्ण वर्तमान काळ. आणि जर एवढंच म्हणलं ना, मी सकाळी लवकर उठलो नाही आणि थोडा वेळ चाललो नाही, तर तो साधा भूतकाळ डिड नॉटवाला. एवढं लक्षात ठेवायचं. आता इथे तुम्ही डिड नॉट कधी घेणार? मी सकाळी लवकर उठलो नाही आणि थोडा वेळ चाललो नाही. आय डिड नॉट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग अँड आय डिड नॉट वॉक फॉर सम टाईम. पण याच ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ असेल तर तुम्ही म्हणणार मी सकाळी लवकर उठलेलो नाही आणि थोडा वेळ चाललेलो नाही. मग तुम्ही म्हणणार आय हॅवंट woken up early in the morning and I haven't walked for some time. हा फरक लक्षात तुम्हाला घेतला किंवा डिड कधी वापरायचा किंवा डिड नॉट कधी घ्यायचा किंवा हॅव आणि हॅज ऐवजी हॅवंट का हॅझंट घ्यायचा. पण डिडच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं आणि हॅव किंवा हॅवंटच्या किंवा हॅवंट किंवा हॅझंटच्या बाबतीत थर्ड फॉर्म येतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. कारण ते बोलताना जर डीड म्हटला तर तो साधा भूतकाळ झाला आणि हॅव आणि तिसरं रूप आलं तर तो पूर्ण वर्तमान झाला. ओके. आता या ठिकाणी करण तुझा राऊंड आहे. आहेस ना करण? सर मला आहे एक्झाम्पल द्या एक. हां. मी सकाळी लवकर उठलेलो नाही आणि थोडा वेळ चाललेलो नाही. आय हॅवंट वोकन अप अर्ली इन द मॉर्निंग अँड आय हॅवंट वॉकड फॉर सम टाईम. आता बाकी तू करायचेस. नंतर मी आंघोळ केली नाही व नाश्ता केला नाही. आफ्टर दॅट आय हॅवंट टेकन अ बाथ अँड आय हॅवंट ब्रेकफास्ट. हां, व्हेरी गुड. पुढे. आफ्टर दॅट म्हणजे त्यानंतर मी वर्तमानात येत नाही आणि काही कामे पूर्ण केली नाही. हां. आफ्टर दॅट आय हॅवंट न्यूजपेपर and I haven't completed माय वर्क. my work. हां, व्हेरी गुड. दुपारी मी जेवण केले नाही आणि थोडा वेळ विश्रांती घेतली नाही. हां. At noon I haven't completed my lunch and I haven't taken a nap or हं. rest. हं. ठीक आहे sir, taken. हां, टेकन. हां. संध्याकाळी मी मित्राला भेटलेलो नाही व त्याच्याशी बोललो नाही. At evening I haven't मीट. met my friend and I haven't टॉक्ड विथ देम. talked with him. रात्री मी टीव्ही पाहिला नाही आणि शेवटी लवकर झोपलो नाही. At night I haven't watched TV and I haven't slept early.
हा Get तर early. पुन्हा आता एक लक्षात, जसं प्राचीला पण शंका होती ना, तशी बाकी दोघींना पण आहे, तुम्हाला दोघांना, की साधा भूतकाळ आणि पूर्ण वर्तमान काळ फार जवळचे आहेत. हे तुम्हाला ओळखताना थोडंसं प्रॉब्लेम होतात. फक्त मग मराठीमध्ये काय म्हटलं आहे तर पाहिलेला नाही, उठलेलो नाही, झोपलेलो नाही, अशा प्रकारचे वाक्य जे आहेत ते पूर्ण वर्तमान काळ नकार आहे. आणि पाहिलं नाही, झोपलो नाही, आलो नाही, गेलो नाही, उठलो नाही एवढंच म्हणलं तर सिम्पल पास्ट टेन्सचा नकार आहे. मग आता हे डीड आणि हॅव कशा पद्धतीने वापरायचे असतात यासाठी मी तुम्हाला थोडंसं पाठवतो. एकदा बघून घ्या पुन्हा एकदा, म्हणजे अजून क्लिअर होईल. जे मी सांगितलं ते पण, आणि थोडंसं मी तुम्हाला पाठवतो पण, की डीड आणि हॅवचा कसा वापर होतो हे थोडंसं तुम्हाला मी पाठवतो, ते बघून घ्या. राजलक्ष्मी, नाव इट्स युअर राऊंड. मराठीमध्ये, येस सर. मराठी आणि इंग्लिश बोल. मी सकाळी लवकर उठले आणि थोडा वेळ चालले नाही, हां, आय एम सॉरी have not early in the morning and I have not walked for some time. हां, नंतर मी आंघोळ केलेली नाही व नाश्ता केलेला नाही. हां, After that I have not taken a bath and I have not done a breakfast. त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचलेले नाही आणि काही कामे पूर्ण केलेली नाही. After that I have not read newspaper and I have not completed some work. दुपारी मी जेवण केलेलं नाही आणि थोडा वेळ विश्रांती घेतली नाही. At afternoon I have not done my meeting. I have not rested something. हां, ये, सकाळी मी मित्राला भेटलेलो नाही पण त्याच्याशी बोललो नाही. At evening I have not मेट, uh, and I have not talked to them. हां, रात्री मी टीव्ही पाहिलेला नाही आणि शिवाय झोपलो नाही. Night I have not watched TV and lastly I have not stayed early. ओके. जरी गडबड झालेली आहे पण ठीक आहे, काय हरकत नाही. मी पुन्हा बोलून दाखवणारच आहे. होकार आणि नकार दोन आपण बघितलेत. आता नकार मी पूर्ण बोलून दाखवतो, फक्त लक्ष द्या बरं का. मी सकाळी लवकर उठलेलो नाही आणि थोडा वेळ चाललेलो नाही. आय हॅवंट वोकन अप अर्ली इन द मॉर्निंग अँड आय हॅवंट वॉकड फॉर सम टाईम. नंतर मी आंघोळ केलेली नाही व नाश्ता केलेला नाही. आफ्टर दॅट आय हॅवंट टेकन अ बाथ अँड आय हॅवंट डन माय ब्रेकफास्ट. त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचलेलं नाही आणि काही कामे पूर्ण केलेली नाहीत. आफ्टर दॅट आय हॅवंट रेड अ न्यूजपेपर अँड आय हॅवंट कम्प्लिटेड माय सम वर्क्स. दुपारी मी जेवण केलेले नाही आणि थोडा वेळ विश्रांती घेतलेली नाही. ॲट आफ्टरनून आय हॅवंट टेकन माय लंच अँड फॉर सम टाईम आय हॅवंट टेक सम रेस्ट. संध्याकाळी मी मित्राला भेटलेलो नाही व त्याच्याशी बोललेलो नाही. ॲट इव्हिनिंग आय हॅवंट मेट माय फ्रेंड्स अँड आय हॅवंट टॉक्ड विथ हिम. रात्री मी टी व्ही पाहिलेला नाही आणि शेवटी लवकर झोपलेलो नाही. ॲट नाईट आय हॅवंट वॉच द मूव्ही अँड फायनली आय हॅवंट गॉन टू बेड अर्ली. गॉट इट? आता प्राचीजी, तुम्ही आता प्रश्नार्थी मराठी आणि इंग्लिश घेणार आहात. प्राचीजी, आवाज येतोय? हां, ओके चला ओके. मराठी घ्या आणि इंग्लिश घ्या. मी सकाळी लवकर उठले आहे का आणि थोडा वेळ चालले आहे का? येस. At the morning I was हां, waking up early in the morning. हां, चुकतंय बरं का, पण तू कंटिन्यू कर बरं का. हॅव किंवा हॅज मी पहिला सकाळी घ्यायचा आहे. लवकर उठले आहे का?
हा, हा या ठिकाणी हॅव किंवा हॅज हे वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचंय, कारण वाक्यासोडी प्रश्नार्थी आहेत. ओके हा, एक 2 वाक्य आहे ना, प्राची मी तुला बोलून दाखवतो 2 वाक्य, मग पुढचं तू बोल. हा, ओके चालेल. काल मी सकाळी लवकर उठलेले आहे का आणि थोडा वेळ चाललेले आहे का. मग यस्टरडे हॅव आय वोकन अप अर्ली इन द मॉर्निंग अँड हॅव आय वॉक्ड फॉर सम टाइम. असं करायचंय पुढं. म्हणजे हेल्पिंग वर्ब हॅव किंवा हॅज पहिला घ्यायचा आहे, मग करता आणि मग क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचंय. चल प्राची म्हण आता. ओके चालेल. हा, काल मी सकाळी लवकर उठलेले का आणि थोडा वेळ चाललेले का. हा, yesterday have I waking up early in the morning हा. अँड and हॅव आय and I have हॅव आय and have I and I have sorry and have I हा, up for some time. येस. नंतर मी आंघोळ केली आहे का, नाश्ता केला आहे का. हा, After that have I take bath हम्म. and have lunch. टेकन त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचले. Have I taken breakfast? हा, त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचले आहे का आणि काही कामे पूर्ण केली आहे का. हा, After that have I read a newspaper and have completed some work. हा, दुपारी मी जेवण केले आहे का हम्म. आणि थोडा वेळ विश्रांती घेतली आहे का. हम्म. At afternoon have I done lunch हा, and have I take rest for some time. येस. संध्याकाळी मी मित्राला भेटले आहे का व त्याच्याशी बोलले आहे का. हा, At evening have I meet a friend and have I chat with him. येस. रात्री मी टीव्ही पाहिला आहे का आणि शेवटी लवकर झोपले आहे का. हा, At night have I watched TV and lastly have I gone for bed at व्हेरी गुड प्राची, फॅन्टॅस्टिक. थोडंसं इकडे तिकडे आलं पण छान, व्हेरी गुड. आता राजलक्ष्मीजी तुम्ही बोलताय ना आता प्रश्नार्थी. कुठे गेल्या. Yes sir. हा, आता Yes sir. मराठी घ्या आणि इंग्लिश घ्या. बोला मॅडम. काल मी सकाळी लवकर उठली आहे का आणि थोडा वेळ चाललेली आहे का. हम्म. Yesterday I have woken up early and walked for some time. हॅव पहिला यायला पाहिजे. नंतर मी आंघोळ केली. हॅव पहिला पाहिजे. ऐक 2 मिनिटं, मी तुला दाखवतो मग तू कर. काल मी सकाळी लवकर उठले आहे का आणि थोडा वेळ चालले आहे का. यस्टरडे हॅव आय वोकन अप अर्ली इन द मॉर्निंग अँड हॅव आय वॉक्ड फॉर सम टाइम. असं करायचं आहे पुढं. चल. Sir. हा, Okay. Yesterday have I woken up early in the morning and हॅव आय have I walked for some time. येस. नंतर मी आंघोळ केली आहे का व नाश्ता केलेला आहे का. हा, After that after that have I done a bath हा, and have I done a breakfast. येस. नंतर मी वर्तमानपत्र वाचलेले आहे का आणि काही कामे पूर्ण केलेली आहेत. येस. After that I have Have I? read the newspaper and have I completed some work. दुपारी मी जेवण केलेले आहे का आणि थोडा वेळ विश्रांती घेतलेली आहे का. हा, At afternoon have I done a meal and have I rest for some time. व्हेरी गुड. संध्याकाळी मी मित्राला भेटलेलो आहे का व त्याच्याशी बोललो आहे का.
बसलेलो आहे का? हा At evening, have I meet friends and have I talked to them? रात्री मी टीव्ही पाहिलेला आहे का आणि शिफ्टी झोपलेलो आहे का? हा At night, have I watched TV and last and finally have I slept early? हा व्हेरी गुड. प्राची आपलं राजलक्ष्मी व्हेरी गुड. आता करण बाबा कम ऑन, इट्स युअर राऊंड नाव. पहिलं मराठी, मग इंग्लिश, प्रश्नार्थी. काल मी सकाळी लवकर उठलो आहे का आणि थोडा वेळ चाललो आहे का? हा सॉरी सर, मी सकाळी लवकर उठलो आहे का आणि थोडा वेळ चाललो आहे का? हा Have I woke up early in the वोकन morning वोकन and वोकन अप. okay. Have I woken up early in the morning and have I walked for some time? नंतर मी आंघोळ केली का? नाश्ता केला का? After that, have I taken a bath and I have completed my breakfast? येस. त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचले का आणि काही कामे पूर्ण केली का? After that, have I read a newspaper व्हेरी गुड. and have I completed my some work? कम्प्लिटेड. Completed my some work. येस. दुपारी मी जेवण केले का आणि थोडा वेळ केली का? हा At noon, have I done my have I completed lunch and have I taken a rest? हा टेकन बरोबर. संध्याकाळी मी मित्राला भेटलो का व त्याच्याशी बोललो का? At evening, have I met my friend and have I talked with him? हा Talked with him? मीट मीट नाही मेट माझं मेट MET मेट. रात्री मी टीव्ही पाहिला का आणि शेवटी लवकर झोपलो का? At night, have I watched a TV हा and have I slept early? स्लेप्ट अर्ली. येस व्हेरी गुड. करण बघ हळूहळू कसं सुधारणा होते. तुला थोडी गडबड झाली पण आता सांगता एकदम परफेक्ट सांगितलं. थोडंसं इकडे तिकडे झालं पण व्हेरी गुड. प्रॅक्टिस करत राहिली तर हे वाक्य तुम्हाला सहज बोलता येईल आणि ब्रेनला एकदा का कळलं ना, ब्रेन ट्रेन झाला की कुठला काळ कधी वापरायचा हे ब्रेन आपल्याला सांगतं. फक्त त्याला प्रॅक्टिस करून घ्यावी लागते. ओके. आता प्राची इट्स युअर राऊंड. नकारार्थी प्रश्नार्थी. मी पहिलं 2 वाक्य मी तुला बोलून दाखवतो मग तू बोल. काल मी सकाळी लवकर उठलेलो नाही का आणि थोडा वेळ चाललेलो नाही का? yesterday haven't I woken up early in the morning? Haven't I walked for some time? असं पुढं कंटिन्यू करायचंय. प्राची तू छान करतेस. कम ऑन सांग आता. ओके. काल मी सकाळी लवकर उठले नाही का आणि थोडा वेळ चालले नाही का? हा Yesterday haven't I woken up early in the morning हा woken and up. haven't walked for some time. हा नंतर मी अंघोळ केली नाही का व नाश्ता केला नाही का? हा After that, haven't I taken bath and I haven't done breakfast. येस. त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचले नाही का आणि काही काम पूर्ण केले नाही का? हा After that, haven't I read रेड. newspaper and haven't taken rest for some time. दुपारी मी जेवण केले नाही का आणि थोडा वेळ विश्रांती घेतली नाही का? At afternoon, haven't I done lunch and एक मिनिट सर. हा दुपारी मी जेवण केले नाही का आणि थोडा वेळ विश्रांती घेतली नाही का? हा At afternoon, haven't I done lunch and
haven't I taken rest Very for good. some time? Very good. संध्याकाळी मी मित्राला भेटले नाही का व त्याच्याशी बोलले नाही का? Hmm. And evening, haven't I met Ah, friend and haven't I chat with him? very good. रात्री मी टीव्ही पाहिला नाही का आणि शेवटी लवकर झोपले नाही का? Hmm. At night, haven't I watched TV and haven't gone early for sleep? व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. बघ किती चुका कमी झाल्या. एकदम परफेक्ट यायला लागल्या हळूहळू. शाबाश. आता या ठिकाणी आपण राजलक्ष्मी आहात का तुम्ही मॅम? Yes, sir. Yes, sir. चालेल. नकारार्थी प्रश्नार्थी तुला घ्यायचंय. पहिलं मराठी आणि मग इंग्लिशमध्ये. चल. Yes, sir. काल मी सकाळी लवकर उठलेली नाही का आणि थोड्या वेळ चालले नाही का? हां. Yesterday, haven't I woken up early in the morning and haven't I walked for some time? येस. नंतर मी आंघोळ केलेली नाही का व नाश्ता केलेला नाही का? After that, haven't I taken a bath and haven't I done a breakfast? Yes. त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचलेले नाही का आणि काही काम पूर्ण केलेले नाही का? हां. After that, haven't I read a newspaper and haven't I completed some work? व्हेरी गुड. दुपारी मी जेवण केलेलं नाही का आणि थोड्या वेळ विश्रांती घेतलेली नाही का? At afternoon, haven't I taken a meal and haven't I taken some rest? संध्याकाळी मी मित्राला भेटलो नाही का त्याच्याशी बोललो नाही का? हम्म. At evening, haven't I met to friends and haven't I talked to them? येस. रात्री मी टीव्ही पाहिलेलं नाही का आणि शेवटी लवकर झोपलेलं नाही का? At night, haven't I watched TV and haven't I gone to bed early? व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता करण बाबा, कम ऑन. इट्स युअर राऊंड नाव. करण. हा. काल मी सकाळी लवकर उठलो आहे का? उठलो नाही का? उठलो नाही का? उठलो नाही का? आणि थोडा वेळ थांबलो नाही का? हा. थांबा सर, परत बोलतो. मी सकाळी लवकर उठलो नाही का आणि थोडा वेळ थांबलो नाही का? तर पहिलं ऐक ना, पहिले 2 वाक्य मी बोलून दाखवतो, मग तू बोल. काल मी सकाळी लवकर उठलो नाही का आणि थोडा वेळ चाललो नाही का? Yesterday, haven't I woken up early in the morning and haven't I walked for some time? असं घ्यायचंय. haven't पहिला घ्यायचंय, मग बाकी मग कर. काय? Have not वापरलं तरी चालेल ना? हा, चालते. काय हरकत नाही. घे. मी सकाळी लवकर उठलेलो नाही का आणि थोडा वेळ थांबलो नाही का? हम्म. Have not I woken up early in the morning and have not walked for some time? हम्म. नंतर मी आंघोळ केली व नाश्ता केला. नाही का? सॉरी, नंतर मी आंघोळ केली नाही का व नाश्ता केला नाही का? After that. After that, I नंतर haven't I taken हा. after that haven't I taken a bath हा. and haven't my breakfast. हम्म. हम्म. त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचले नाही का आणि काही काम पूर्ण केले नाही का? हम्म. After that, haven't I read a newspaper हम्म. and haven't I completed my homework? हम्म. दुपारी मी जेवण केले नाही का आणि थोडा वेळ विश्रांती घेतली नाही का? हम्म. At noon, haven't I done my lunch? हम्म.